नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी आनंदाची बातमी, 19 जूनची सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज सर्व महिला भगिनींसाठी. पाहू शकता बघा, 19 जूनची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. पाहू शकता बघा, 2000 रुपये वाटप, 2000 रुपयांच्या वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी आहे. 19 जूनची सर्वात मोठी बातमी, 2000 रुपये वाटप सुरू झाले. सर्व महिलांना 2000 रुपये वाटप जे आहे ते सुरू झाले आहे. आता हे जे काही 2000 रुपये आहेत कोणत्या महिलांना येत आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आहे, आत्ताची सर्वात मोठी बातमी, नवीन आलेली अपडेट आहे, अतिशय महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी गुड न्यूज सर्व महिला भगिनींसाठी असणार आहे. पाहू शकता बघा, सोबतच 2100 रुपयांच्या संदर्भाची माहिती आणि 3000 रुपये वाटपाच्या संदर्भाची माहिती आपण पाहणार आहोत. आज बँकेत जमा बघा, 2000 रुपये वाटप आज बँकेत जमा, 2000 रुपये जे ते तुम्हाला आता ह्या ठिकाणी जमा होणार आहे, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडक्या बहिणींच्यासाठी बघा, अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती म्हणजे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. आता फक्त काही महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. जवळपास लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. पाहू शकता बघा, लाखो महिलांचे अर्ज बाद झालेत. म्हणजेच महिला भगिनींनो, तुमच्यासाठी मोठा धक्का आहे. बघा, मोठा धक्का आहे की लाखो महिलांचे अर्ज जे ते बाद करण्यात आलेले आहेत. पाहू शकता बघा, जवळपास लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. फक्त निकषात बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिला निकषात बसतात, ज्या महिला नियमात बसतात त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नियमांचं पालन केलेलं असावं, अन्यथा तुमच्यावर कारवाई होऊ शकते. पाहू शकता बघा, या नियमांचं जर तुम्हाला पालन करायचं, लाभ घ्यायचा असेल, तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला नियमांचं पालन करावं लागणार आहे, अन्यथा तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत. आता बघा, कोणते नियम आहेत, महत्त्वाचे नियम जे आहेत ते तुम्हा सर्वांना माहिती असतील, नसतील तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय बघा, लक्षात घ्या सर्वांनी. पहिला नियम म्हणजे सर्वात महत्त्वाचा, 2.5 लाख रुपये उत्पन्न. तुमचं उत्पन्न वर्षाला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे, 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी. दुसरं म्हणजे तुमच्या घरामध्ये कार वगैरे नको, कार नको, ट्रक नको, ट्रॅक्टर असेल तर चालेल, ठीक आहे, ट्रॅक्टर वगळता कार वगैरे नको. तिसरं म्हणजे घरामध्ये कुणीही नोकरीला नसायला पाहिजे किंवा तुम्ही स्वतः नोकरीला नसायला पाहिजेत, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. कारण जर तुम्ही सरकारी नोकरीला असाल किंवा तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला असेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न जे एकत्रित वार्षिक उत्पन्न ते 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त होतं आणि त्यामुळे तुम्हाला योजनेमधून अपात्र करण्यात येणार आहे. आता बघा, या महिलांना मिळणार 1500 रुपये. दिस वुमेन विल गेट 1500 रुपीज. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. यातील पहिली अट म्हणजे महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. पहिली अट बघा, महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. बघा, महिलांचं जे काही कुटुंबाचं उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं. महिलांच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नसावे. महिला इतर कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेत नसाव्यात. एकच योजनेचा तुम्हाला कोणताही लाभ घेता येईल. जर त्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. महिला लाभार्थी ही सरकारी कर्मचारी नसावी. नंतर बघा, लाडकी बहीण योजनेत या नियमांचं पालन करणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. जर तुम्ही नियमात बसत नसाल तर तुम्हाला योजनेतून बाद केलं जाणार आहे. मागच्या महिन्यात जवळपास 2,500 सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींना योजनेतून बाद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही निकषाबाहेर
जाऊन लाभ घेत असाल तर अर्ज मागे घ्यायचा आहे। आता बघा पुढे जून हप्ता कधी मिळणार, जूनचा हप्ता कधी मिळणार त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। पाहू शकतो बघा आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर जूनच्या हप्त्यासंदर्भात। जूनच्या हप्त्याची तारीखच तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी अपडेट बघा। लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत। जूनचा हप्ता हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे। मागील अनेक महिन्यांपासून शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये पैसे दिले जातात। पाहू शकता बघा मागील अनेक महिन्यांपासून जर आपण पाहिलं तर शेवटच्या 2 आठवड्यांमध्येच पैसे जे ते दिले जातात। त्यामुळे हा जो काही जूनचा हप्ता आहे हा पण तुम्हाला शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे। सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी सर्व बघा माता भगिनींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर, थेट तुम्हाला तारीखच कळते। थेट तुम्हाला तारीखच या ठिकाणी कळते की कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे जे ते जमा होऊ शकतात। शेवटच्या आठवड्यामध्ये, जूनच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होऊ शकतात अशी शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आता हे सगळं झालं आता 2000 रुपये वाटपाच्या संदर्भात। बघा 2000 रुपयांचं वाटप सुरू, हे 2000 रुपये कुणाला येत आहेत, कोणत्या महिलांना जमा होणार आहेत बघा सर्वांनी लक्षात घ्या। कोणकोणत्या महिलांना 2000 रुपये मिळतील लगेच आपण ती पण माहिती पाहूया। तर बघा पुढची जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी आहे। पाहू शकता 2000 रुपयांच्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा म्हणजेच PM किसान योजनेचा 20वा हप्ता या जून महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। पाहू शकता बघा जून महिन्यामध्येच 20वा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच अतिशय मोठी बातमी आहे तुम्हा सर्व महिला भगिनींसाठी पण। भरपूर महिला भगिनी शेतकरीसुद्धा आहेत आणि त्या महिला भगिनी PM किसान योजनेचा लाभ पण घेतात। तर त्या महिला भगिनींसाठी सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची बातमी तुमच्यासाठी, तुम्हाला 2000 रुपये जमा होणार आहेत। पाहू शकता बघा कधी जमा होतील, म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना लवकरच 2000 रुपयांची मदत मिळू शकते। आता कोणत्या दिवशी पैसे मिळणार बघा, मीडिया रिपोर्ट्सनुसार 20 जून 2025 रोजी PM किसान योजनेचा 20वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्स्फर केला जाऊ शकतो। मात्र ही तारीख अजून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही। पाहू शकता बघा ही जी काही तारीख आहे ती अजून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही आहे। यापूर्वी फेब्रुवारी 2025मध्ये 19वा हप्ता देण्यात आला होता। त्यामुळे दर 3 महिन्यांनी येणाऱ्या हप्त्यानुसार जूनमध्ये पुढचा हप्ता येण्याची शक्यता आहे। पाहू शकता बघा येणाऱ्या दर 3 महिन्यांनी येणाऱ्या हप्त्यानुसार जूनमध्ये पुढचा हप्ता येण्याची शक्यता आहे। म्हणजेच याच महिन्यामध्ये, याच जूनमध्ये तुम्हाला 2000 रुपये जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता केव्हाही तुमच्या खात्यात 2000 रुपये जमा होऊ शकतात। त्यामुळे ज्यांना पैसे आलेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगायचे, पैसे आलेत। ज्यांना आले नाहीत त्यांनी लगेच नाही लिहून पाठवायचे। बघा नाही, ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा, ज्यांना आलेले आहेत त्यांनी पैसे आले लिहून पाठवायचे, पैसे आले। ठीक आहे, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे 2000 रुपयांच्या संदर्भात। आता कसा मिळेल लाभ, सरकारने स्पष्ट सांगितले की फक्त रजिस्ट्रेशन पूर्ण केलेल्या आणि वैध फार्मर ID असलेल्या शेतकऱ्यांनाच हप्ता मिळेल। त्यामुळे ज्यांनी अजूनही PM किसान पोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी। EKYC अनिवार्य, बघा शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची अट आहे ती म्हणजे EKYC करणं गरजेचं आहे। जर EKYC पूर्ण नसेल तर हप्त्यांचे पैसे येण्यास उशीर होऊ शकतो। यासाठी तुम्ही PM किसान पोर्टलच्या फार्मर कॉर्नरमध्ये जाऊन आधार क्रमांक टाकून बायोमेट्रिक OTP किंवा CSC सेंटरवरून EKYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात। सरकारकडून देशभरात सॅच्युरेशन ड्राईव्ह राबवली जात आहे। यामध्ये बनावट लाभार्थ्यांना वगळून खरे पात्र शेतकरीच निवडले जात आहेत। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानसारख्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही। पाहू शकता अजूनही भरपूर असे शेतकरी बांधव आहेत त्यांनी अजून नोंदणी केलेली आहे। त्यामध्ये पाहू शकता आपल्या महाराष्ट्र राज्याचा पण समावेश आहे। त्यामुळे जे कोणी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव आपले व्हिडिओ पाहत असतील, महिला भगिनी, माता भगिनी व्हिडिओ पाहत असतील त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, व्हायरल करायचा म्हणजे जेणेकरून सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचणार आहे। तर संपूर्ण माहिती आपण पाहिली। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।